75 वयानंतर शरीर 4 पट अधिक कमकुवत होते. फक्त हे एक सत्य जाणून घ्या. वृद्धापकाळ सुधारेल. जर तुमचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आजपासूनच फक्त ही एक गोष्ट बदला. यावरच ठरेल की तुम्ही उरलेले आयुष्य अंथरुणावर पडून घालवणार आहात की स्वतःच्या पायांवर चालत. मी वृद्धापकाळातील आरोग्याचा तो गोल्डन टाइम उलगडून सांगत आहे, ज्याबद्दल अनेकदा हॉस्पिटलमध्येही नीट सांगितले जात नाही. आज मी जे सांगणार आहे ते सामान्य आरोग्य माहिती नाही. हे 75 वर्षांपुढील सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सर्वायव्हल स्ट्रॅटेजी आहे, जी ठरवेल की तुम्ही उरलेली 20 किंवा त्याहून अधिक वर्षे तुमच्या मुलांवर ओझे बनता सन्मानाने जगू शकता की नाही. सर्वप्रथम मी तुम्हाला 77 वर्षांच्या श्रीमती कमला देवी यांची कथा सांगू इच्छिते, ज्या माझ्या क्लिनिकमध्ये आल्या होत्या. त्या त्यांच्या परिसरात ट्रेकिंग आणि डोंगर चढण्याच्या खूप शौकीन होत्या. त्यांच्या पायांच्या ताकदीबद्दल त्या इतक्या आत्मविश्वासात होत्या की प्रत्येक आठवड्याच्या शेवटी डोंगर चढायला जात असत. पण एके दिवशी संध्याकाळी हॉलमधून स्वयंपाकघराकडे जाताना त्यांच्या पायाचा अंगठा दाराच्या उंबरठ्याला हलकासा लागला. एखादा तरुण असता तर तो थोडा डगमगला असता आणि सावरला असता. ही खूपच छोटी गोष्ट होती, पण कमला देवी थेट कमरेवर कोसळल्या आणि त्यांच्या हिप जॉइंटला गंभीर दुखापत झाली. ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना स्ट्रेचरवर त्यांनी माझा हात धरून रडत विचारलं, मी रोज डोंगर चढत होते, मला माझ्या आरोग्यावर पूर्ण विश्वास होता. मग एवढ्या छोट्या उंबरठ्याने मला असे कसे तोडून टाकले? त्यांच्या या प्रश्नाने माझं मन हेलावलं. खरं सांगायचं तर त्यांची काहीच चूक नव्हती. फक्त त्यांना आधी कुणी सांगितलं नव्हतं की 75 वर्षांनंतर आपल्या शरीरात किती मोठे बदल होतात. मित्रांनो, तुम्ही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनाबद्दल ऐकलं आहे का? या संशोधनानुसार माणसांमध्ये वृद्धत्व हळूहळू येत नाही, तर 34, 60 आणि 78 या वयात ते अचानक वाढते. विशेषतः 75 ते 80 वर्षांच्या दरम्यानचा काळ असा असतो जेव्हा आपल्या शरीरातील इंजिन मानल्या जाणाऱ्या स्नायूंची पुनर्निर्माण क्षमता जवळजवळ थांबते. याचबरोबर हा काळ एका जैविक कड्यासारखा असतो, जिथे हृदय फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते. जर तुम्ही आकडे पाहिले तर याची गंभीरता अधिक स्पष्ट होते. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीची कुल्ह्याची हाड मोडली तर एका वर्षात मृत्यू होण्याची शक्यता 15% पेक्षा जास्त असते. 80 वर्षांनंतर हा आकडा 20% पर्यंत वाढतो. ही एक भीतीदायक वस्तुस्थिती आहे की पडल्यावर 10 पैकी 2 लोक 1 वर्षापेक्षा जास्त जगत नाहीत. जरी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि जीव वाचला, तरी त्यापैकी निम्म्या लोकांना आयुष्यभर इतरांच्या मदतीशिवाय बाथरूमपर्यंतही जाता येत नाही. यालाच डोमिनो इफेक्ट म्हणतात, ज्याचा सामना 75 वर्षांनंतर करावा लागतो. याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 10 पैकी 7 जणांना वाटतं की ते स्नायू टिकवण्यासाठी पुरेसं खात आहेत. पण प्रत्यक्षात ते गंभीर कुपोषणात असतात. ते रोटी-भात खातात, पण स्नायू बनवण्यासाठी आवश्यक असलेले मुख्य पोषक घटक त्यांच्या आहारात कमी असतात. वय वाढत गेल्यावर जरी तुम्ही आधीसारखंच खाल्लं तरी शरीराची ते अन्न स्नायूंमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता तरुणपणाच्या तुलनेत जवळजवळ अर्धी होते. हे अगदी छिद्र असलेल्या घड्यात पाणी भरण्यासारखं आहे. म्हणूनच यासाठी खूप अचूक आणि व्यवस्थित व्यवस्थापनाची गरज असते. पण मित्रांनो, खूप काळजी करू नका. आज मी तुम्हाला घाबरवण्यासाठी आली नाही. मी इथे तुम्हाला असे स्पष्ट उपाय सांगण्यासाठी आलो आहे, जे तुम्ही आत्तापासून अंमलात आणू शकता, ज्यामुळे तुम्हाला श्रीमती कमला देवींसारख्या अचानक आलेल्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही.
जर तुम्ही आज मी सांगणाऱ्या 3 मुख्य गोष्टी नीट समजून घेतल्या आणि त्यांचा सराव केला, तर तुमचं 90 वर्षांचं आयुष्य आजपेक्षा अधिक ऊर्जावान आणि आत्मविश्वासपूर्ण होऊ शकतं. पहिली गोष्ट म्हणजे 75 वर्षांनंतर स्नायूंना पुन्हा बळकट करण्यासाठी प्रोटीन घेण्याचं गोल्डन फॉर्म्युला. दुसरी, पडणे टाळण्यासाठी एक विशेष शक्तिवर्धक व्यायाम पद्धत, स्ट्रेंथ ट्रेनिंग, जी फक्त चालण्याने, वॉकिंग, कधीही पूर्ण होत नाही. तिसरी, एक अशी लपलेली आजाराविषयी माहिती, ज्याला अनेकदा डिमेन्शिया, विस्मरण वेडेपणा, समजलं जातं आणि माणूस आयुष्यभर त्रास सहन करतो. पण प्रत्यक्षात एका शस्त्रक्रियेद्वारे त्यावर पूर्ण उपचार होऊ शकतो. श्रीमती कमला देवी आता पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन प्रक्रियेद्वारे हळूहळू पुन्हा चालायला लागल्या आहेत. त्यांनी माझ्या सांगितलेल्या या पद्धतींचा अवलंब करून त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. तुमच्यासाठीही अजून उशीर झालेला नाही. जर तुम्ही आजपासून या गोष्टी लक्षपूर्वक ऐकून अंमलात आणल्या, तर तुमचं वृद्धत्व नक्कीच सुधारेल. आता मी तुम्हाला तुटलेल्या शरीराला पुन्हा उभं करण्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे तुमचा आहार याबद्दल सांगणार आहे. मित्रांनो, जर तुमचं वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर आजपासून तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रत्येक 1 किलो वजनामागे दररोज सुमारे 1.2 ग्रॅम प्रोटीन घ्यायला हवं. म्हणजेच, जर तुमचं वजन 60 किलो असेल, तर तुम्ही दिवसाला सुमारे 72 ग्रॅम शुद्ध प्रोटीन घ्यायला हवं. हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण आपल्या शरीरात ॲनाबॉलिक रेजिस्टन्स नावाची प्रक्रिया होते. तरुणपणी थोडं प्रोटीन खाल्लं तरी स्नायू पटकन तयार होतात. पण 75 वर्षांनंतर शरीरातील स्नायू तयार करणारी फॅक्टरी जुनी होते आणि पूर्वीसारखी कार्यक्षम राहत नाही. म्हणजे तुम्ही तेवढंच अन्न घेतलं तरी ते स्नायूंमध्ये रूपांतर करण्याची क्षमता खूप कमी होते. श्रीमती कमला देवी यांनीही मला सांगितलं होतं, डॉक्टर, मी रोज चांगली रोटी आणि भाज्या खाते, तरीही मला अशक्तपणा का जाणवतो? तपासणी केल्यावर कळलं की त्या मुख्यतः रोटी, भात आणि भाज्यांचाच आहार घेत होत्या, त्यामुळे त्यांचं प्रोटीन सेवन आवश्यकतेच्या निम्म्यापेक्षाही कमी होतं. हे अगदी असं आहे जसं आपण घर बांधत आहोत, पण विटाच कमी पडत आहेत, त्यामुळे घर पुन्हा पुन्हा कोसळत आहे. खरं तर, वृद्धत्वाशी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञही सांगतात की वय वाढल्यावर सामान्य प्रौढांपेक्षा जास्त प्रोटीनची गरज असते. जर स्नायूच मजबूत नसतील, तर शरीराचं संतुलन बिघडतं आणि शेवटी छोट्याशा धक्क्यानेही हाड तुटण्याचा धोका वाढतो. जसं श्रीमती कमला देवींसोबत झालं. मग पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोणत्या प्रकारचं प्रोटीन खावं? मित्रांनो, तुम्ही हे प्रोटीन मांस, मासे, अंडी किंवा दुग्धजन्य पदार्थांसारख्या उच्च दर्जाच्या प्राणीजन्य, ॲनिमल बेस्ड स्रोतांमधून घ्यायला हवे. बऱ्याच लोकांना वाटतं की वय वाढल्यावर शाकाहारी आहारच सर्वोत्तम असतो. पण 75 वर्षांनंतर हे काही वेळा नुकसानकारक ठरू शकतं. कारण फक्त डाळी, कडधान्ये किंवा सोयाबीनसारखे वनस्पतीजन्य, प्लांट बेस्ड प्रोटीन वृद्ध झालेल्या स्नायूंना पुन्हा सक्रिय करण्यासाठी पुरेसे नसतात. आपल्या शरीराला स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ल्युसाइन नावाच्या महत्त्वाच्या घटकाची गरज असते. आणि हे ल्युसीन मांस, मासे आणि दूध यांसारख्या प्राणीजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. परदेशात झालेल्या मोठ्या संशोधनांनुसारही हे स्पष्ट झाले आहे की 70 वर्षांतील हजारो वृद्ध लोकांवर केलेल्या अभ्यासात, ज्यांनी उच्च दर्जाचे प्रोटीन, विशेषतः मांस, खाल्ले, त्यांच्या स्नायूंची ताकद वाढली. तर जे लोक फक्त भाज्यांवरच अवलंबून राहिले, त्यांच्या स्नायूंमध्ये सतत घट होत गेली. भारतामध्येही एका विद्यापीठाने केलेल्या संशोधनात असेच आढळले की मांस किंवा अंडी खाणाऱ्या गटाच्या गुडघ्यांच्या ताकदीत सुधारणा झाली, तर मुख्यतः कार्बोहायड्रेट,
धान्य, रोटी खाणाऱ्या गटात कोणताही विशेष बदल दिसला नाही. श्रीमती कमला देवी यांनीही हे आरोग्यासाठी चांगले नाही या समजुतीने मांस आणि अंडी टाळली होती आणि त्यामुळे त्यांच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा आला. जर तुम्हाला तुमच्या स्नायूंना पुन्हा मजबूत करायचं असेल तर आजपासून तुमच्या जेवणात प्रोटीनचा ठोस भाग जरूर ठेवा. जसं की अंडी, मांस किंवा तुम्ही शाकाहारी असाल तर भरपूर प्रमाणात पनीर आणि दूध. आता तिसरा महत्त्वाचा नियम, प्रोटीनचे सेवन दिवसातील तिन्ही जेवणांमध्ये समान प्रमाणात करा. रात्रीच्या जेवणात एकाच वेळी खूप प्रोटीन खाण्याचा काही फायदा नाही. कारण आपल्या शरीराला एकावेळी ठराविक प्रमाणातच प्रोटीन शोषून ते स्नायूंमध्ये रूपांतर करता येते. जास्त प्रोटीन एकाच वेळी घेतल्यास उरलेला भाग शरीरातून बाहेर टाकला जातो किंवा चरबीच्या रूपात साठवला जातो. विशेषतः नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. झोपेत असताना शरीराला प्रोटीन मिळत नाही, त्यामुळे शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंचा वापर, तोडफोड करू लागते. अशावेळी जर तुम्ही सकाळी फक्त दलिया, पोहे किंवा ब्रेड खाल्ले तर स्नायूंचे नुकसान आणखी वेगाने होते. याचा अर्थ असा नाही की सकाळी उठताच जड मांस खावे. पण उदाहरणार्थ, सकाळी 2 अंडी, दुपारी मास्याचा एक तुकडा किंवा पनीर, रात्री थोडं मांस किंवा डाळ सोयाबीन. अशा प्रकारे प्रत्येक जेवणात किमान 20 ग्रॅम प्रोटीन घेण्याची सवय लावा. श्रीमती कमला देवी यांनाही सुरुवातीला सकाळी भूक लागत नव्हती. पण त्यांनी 1 ग्लास दूध आणि उकडलेली अंडी याने सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आनंदाने सांगितले की त्यांना शरीर खूप हलकं आणि सक्षम वाटू लागलं. तुमच्या आरोग्याची सुरुवात तुमच्या तोंडात काय जातं यापासूनच होते. आज सांगितलेल्या या 3 प्रोटीनच्या सवयी अंगीकारल्यास तुमच्या पायांची आणि खालच्या शरीराची ताकद स्पष्टपणे वाढेल. तुमच्या आसपास असे कोणी आहेत का जे कमजोरीची तक्रार करतात आणि प्रोटीनपासून दूर राहतात? कृपया ही माहिती त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्याला पुन्हा उभं राहण्याची नवी आशा देऊ शकतो. आतापर्यंत तुम्ही स्नायू तयार करण्यासाठी आवश्यक पोषण कसं घ्यायचं हे शिकलात. आता वेळ आहे हे समजून घेण्याची की त्या स्नायूंना कसं ट्रेन करायचं आणि शरीरातील लपलेले धोके कसे टाळायचे. तुम्हाला वाटतं का की दररोज 30 मिनिट चालणं, वॉकिंग पुरेसा व्यायाम आहे? माफ करा, पण तसं नाही. पण जर तुमचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल तर फक्त चालण्याने तुम्ही पडण्यापासून कधीही पूर्णपणे वाचू शकत नाही. म्हणून आजपासूनच तुम्ही दररोज किमान 10 मिनिटे खुर्चीतून उठण्याचे सिट टू स्टँड हा व्यायाम जरूर सुरू करा. फक्त चालणे पुरेसे का नाही? आपल्या स्नायूंमध्ये 2 प्रकारचे फायबर्स असतात. स्लोट्विच जे दीर्घकाळ चालणे, हलक्या हालचालींसाठी उपयोगी असतात. फास्ट ट्विच जे अचानक ताकद लावण्यासाठी आणि पटकन प्रतिक्रिया देण्यासाठी आवश्यक असतात. वय वाढल्यावर हे फास्टट्विच स्नायू स्लोट्विचच्या तुलनेत दुप्पट वेगाने कमी होऊ लागतात. जेव्हा चालताना तुमचा पाय घसरतो किंवा तुम्ही अचानक डगमगता, तेव्हा शरीराचा तोल परत मिळवण्याचं काम हे फास्टट्विच स्नायूच करतात. श्रीमती कमला देवी ज्या डोंगर चढण्यात तरबेज होत्या, त्या एका छोट्याशा उंबरठ्याला अडखळून पडल्या. याचं कारण म्हणजे त्यांच्या या चपळ स्नायूंची कमतरता होती. जर तुमच्याकडे फास्टट्विच स्नायू कमी असतील तर मेंदूने धोका ओळखून सिग्नल दिला तरी शरीर लगेच प्रतिसाद देऊ शकत नाही. खुर्चीतून उठणे हा व्यायाम खास करून याच फास्टट्विच स्नायूंना सक्रिय करतो. हात छातीवर ठेवून खुर्चीतून उठणे आणि पुन्हा बसणे असे दिवसातून 10 वेळा 3 सेट केल्यास तुमच्या पायांची प्रतिक्रिया गती, रिॲक्शन स्पीड लक्षणीयरित्या सुधारेल. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, एक अशी आजाराची माहिती ज्याला अनेकदा डिमेन्शिया, विस्मरण वेडेपणा समजलं जातं.
जर तुम्हाला खालील लक्षणे दिसत असतील: चालताना पावले लहान होणे, पाय ओढ चालणे, वारंवार लघवी रोखता येणे इन्कॉन्टिनेन्स, स्मरणशक्ती कमी होणे, तर हे डिमेन्शिया नसून नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफेलस असण्याची शक्यता आहे. अशा वेळी त्वरित न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या आजारात मेंदूमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, मेंदूतील द्रव, जास्त प्रमाणात साचतो आणि मेंदूवर दाब येतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे याची लक्षणे डिमेन्शिया किंवा पार्किन्सनसारखीच दिसतात. पण चांगली गोष्ट अशी आहे की शस्त्रक्रियेद्वारे हा अतिरिक्त द्रव काढल्यावर रुग्णाची लक्षणे आश्चर्यकारकरित्या सुधारू शकतात. हे अल्झायमर डिमेन्शियापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे, ज्यावर सध्या ठोस उपचार नाही. म्हणूनच जर ही 3 लक्षणे एकत्र दिसत असतील तर त्याला वृद्धापकाळ म्हणून दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणी जरूर करा. शेवटी तुम्ही रोज घेत असलेल्या औषधांकडे एकदा लक्ष द्या. जर तुम्ही दिवसाला 5 पेक्षा जास्त गोळ्या घेत असाल तर आजच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधांची मात्रा समायोजित ॲडजस्ट करा. कारण जास्त औषधे घेणे नेहमीच चांगले नसते. विशेषतः 75 वर्षांनंतर यकृत, लिव्हर आणि मूत्रपिंड किडनी यांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे औषधे शरीरातून बाहेर पडण्याचा वेग कमी होतो. अशा परिस्थितीत अनेक औषधे शरीरात एकत्र आल्यावर त्यांचा परस्पर परिणाम होऊन चक्कर येणे, सुस्ती येणे असे त्रास होऊ शकतात. वैद्यकीय भाषेत याला पॉलिफार्मेसी चा धोका म्हणतात. अनेकदा असे होते की चक्कर येत असल्याने तुम्ही डॉक्टरांकडे जाता, ते आणखी एक औषध देतात. मग त्या औषधाच्या साईड इफेक्टमुळे अजून एक औषध जोडले जाते. अशा प्रकारे माणूस औषधांच्या साखळीत अडकत जातो. श्रीमती कमला देवी यांच्या पतीही 7 प्रकारच्या गोळ्या घेत होते. पण जेव्हा जेव्हा त्यांच्या औषधांची संख्या कमी करून फक्त आवश्यक 3 गोळ्यांपर्यंत आणली गेली, तेव्हा त्यांचा मेंदू पुन्हा स्वच्छ आणि स्पष्ट काम करू लागला. त्यांनी आनंदाने सांगितले की आता त्यांना पुन्हा ऊर्जा जाणवते. तुमच्या शरीराचं संरक्षण औषधांच्या संख्येने होत नाही, तर योग्य प्रिस्क्रिप्शन आणि नियंत्रित वापराने होतं. आता आपण पडणे टाळण्यासाठी स्नायू मजबूत करण्यापासून लपलेल्या आजारांची ओळख आणि औषधांचे नियंत्रण हे सर्व पाहिले आहे. आज सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी एक मजबूत कवच ठरतील. जर आजच्या माहितीमुळे तुमच्या जीवनात थोडीशी का होईना आशा निर्माण झाली असेल तर ही माहिती पुढे जरूर शेअर करा. आता पाहूया हे सर्व आपल्या दैनंदिन जीवनात कसं लागू करायचं. 77 वर्षांच्या श्रीमती कमला देवी यांच्या दिनचर्येच्या उदाहरणातून. सकाळी 7 वाजता त्या उठल्याबरोबर लगेच उभ्या राहत नाहीत. आधी पलंगाच्या कडेला बसून काही वेळ खोल श्वास घेतात. त्यानंतर खुर्चीतून उठणे सिट टू स्टँड हा व्यायाम 10 वेळा करतात. यामुळे रात्री विश्रांती घेतलेल्या पायांच्या स्नायूंना सक्रिय होण्याचा सिग्नल मिळतो. सुरुवातीला त्यांना 5 वेळा करणेही कठीण होते, पण आता त्या सहज 15 वेळा करतात. ही छोटी 3 मिनिटांची सवय संपूर्ण दिवसाची ऊर्जा ठरवते. सकाळी 8 वाजता नाश्ता. त्यांच्या आहारात मोठा बदल म्हणजे भातरोटी कमी आणि प्रोटीन जास्त. आता त्यांचा नाश्ता असा असतो: 2 उकडलेली अंडी किंवा पनीर, 1 ग्लास गरम दूध. यातून सुमारे 20 ग्रॅम प्रोटीन मिळते. पूर्वी त्या फक्त भात आणि लोणचं खात असत, पण आता त्या दिवसाची सुरुवात स्नायू बांधण्याने करतात. सकाळी 10 वाजता चालणे, वॉकिंग. त्या पार्कमध्ये फिरायला जातात. पण फक्त चालत नाहीत. जिथे बेंच दिसते तिथे बसून हातांचा आधार घेता 5 वेळा उठण्याचा सराव करतात. हेच फास्टट्विच स्नायूंना सक्रिय ठेवण्याचं रहस्य आहे.
दुपारी 12 जेवण. मऊ उकडलेलं मांस, सोया चंक्स, डाळ. त्यांनी मांस पचत नाही ही समजूत सोडली आहे. योग्य प्रकारे शिजवलेले मांस पचायलाही सोपे आणि ताकद देणारे असते. या जेवणातून 25 ग्रॅम प्रोटीन मिळते, त्यामुळे दुपारची सुस्ती कमी झाली आहे. दुपारी 3 हलका व्यायाम. त्या पुन्हा सोफ्यावर बसणे उठणे 10 वेळा करतात. 75 वर्षांनंतर स्नायूंना वारंवार सिग्नल देणे खूप आवश्यक असते. संध्याकाळी 6 रात्रीचे जेवण. हलकी भाजलेली मासे, पनीर, टोफू. दुपारी जास्त प्रोटीन घेतल्यामुळे संध्याकाळी हलका पण संतुलित आहार घेतात. जेवणानंतरही त्या खुर्ची व्यायाम, चेअर एक्सरसाइज करायला विसरत नाहीत. अशा प्रकारे त्या दिवसभर स्नायूंची काळजी घेतात. आता तुमच्या मनात येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर: जास्त प्रोटीन घेतल्याने किडनी खराब होते का? ज्या लोकांची किडनी सामान्यपणे व्यवस्थित काम करत आहे, त्यांच्यासाठी योग्य प्रमाणात घेतलेले प्रोटीन साधारणपणे सुरक्षित असते. मात्र ज्यांना आधीपासून किडनीचा आजार आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी शरीराच्या प्रत्येक 1 किलो वजनामागे सुमारे 1.2 ग्रॅम प्रोटीन घेणे पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे. उलट, स्नायू कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी घटते आणि ते किडनीच्या आरोग्यासाठी अधिक हानिकारक ठरते. तथापि, जे लोक आधीपासून डायलिसिसवर आहेत किंवा ज्यांची किडनीची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांनी प्रोटीनचे प्रमाण ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. दुसरा प्रश्न: दात कमजोर असल्यामुळे चावायला त्रास होत असेल तर काय करावे? अशा वेळी मोठे तुकडे खाण्यावर अडून राहण्याची गरज नाही. तुम्ही बारीक चिरलेले मांस, कीमा बनवून ते पुलाव किंवा खिचडीमध्ये मिसळून खाऊ शकता. तसेच अंडी, पनीर आणि दूध यांसारखे मऊ प्रोटीन स्रोत अधिक प्रमाणात घ्या. आजकाल पिण्यासाठी मिळणारे प्रोटीन सप्लिमेंट्सही चांगल्या गुणवत्तेत उपलब्ध आहेत. त्यांचा पूरक सप्लिमेंट म्हणून वापर करणेही योग्य ठरू शकते. तिसरा प्रश्न: व्यायाम करताना गुडघ्यात दुखत असेल तर काय करावे? जर वेदना होत असेल तर तो शरीराचा थांबा असा संकेत असतो. अशा वेळी खुर्चीची उंची कुशन ठेवून वाढवा, म्हणजे गुडघे कमी वाकतील आणि मग व्यायाम करा. तरीही दुखत असेल तर लगेच थांबा आणि तज्ज्ञ डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. वेदना सहन करत व्यायाम करणे म्हणजे व्यायाम नाही, तर स्वतःला त्रास देणे आहे. चौथा मुद्दा: टाइम अप अँड गो टेस्ट, टग टेस्ट. हा एक सोपा स्वाचनी प्रकार जरूर करून पहा. यात खुर्चीतून उठून सुमारे 3 मीटर 10 फूट चालत जाऊन पुन्हा परत येऊन बसायला किती वेळ लागतो हे मोजायचे असते. जर यासाठी 12 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तो तुमच्या शरीराकडून मिळणारा इशारा आहे की तुम्ही लगेच स्नायूंवर लक्ष देणे आवश्यक आहे. श्रीमती कमला देवी यांना सुरुवातीला 15 सेकंद लागत होते, पण आता त्या 9 सेकंदात ही चाचणी पूर्ण करतात आणि खूप निरोगी वाटत आहेत. मित्रांनो, तुम्ही आज सांगितलेली ही दिनचर्या आजपासून सुरू करणार आहात का? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवून सुरुवात करता, तेव्हा समजा तुमचं अर्ध आरोग्य तुम्ही जिंकलं आहे. चला, शेवटी आजच्या 3 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा लक्षात ठेवूया. 1. प्रोटीन. तुमच्या शरीराच्या वजनानुसार प्रति किलो 1-2 ग्रॅम उच्च दर्जाचे प्रोटीन रोज घ्या आणि ते दिवसातील 3ही जेवणांमध्ये समान वाटून खा. 2. व्यायाम. फक्त चालणे पुरेसे नाही. खुर्चीतून उठणेच सिट टू स्टँड हा व्यायाम दररोज किमान 10 मिनिटे करा, ज्यामुळे फास्टट्विच स्नायू मजबूत होतात. 3. आरोग्य तपासणी. नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफेलस सारख्या आजारांबद्दल जागरूक रहा, ज्याला अनेकदा डिमेन्शिया समजले जाते, आणि अनावश्यक औषधांपासून सावध रहा. जर तुम्ही फक्त या 3 गोष्टी मनापासून पाळल्या,
तर तुमचं वृद्धत्व अर्ध्याहून अधिक सुधारेल. आज आपण पाहिलेल्या श्रीमती कमला देवी आता पुन्हा नव्या स्वप्नांची उभारणी करत आहेत. त्यांनी पुढच्या उन्हाळ्यात आपल्या नातवंडांसोबत शिमला येथे सहलीला जाण्याचा निर्धार केला आहे. पूर्वी असं असायचं की विमानात बसून एखाद्या अनोळखी ठिकाणी जाण्याची त्यांना भीती वाटायची. कुठे पडेन का, कमजोरी येईल का अशी चिंता असायची. पण आता त्यांचा आत्मविश्वास परत आला आहे. त्यांनी मला वचन दिलं आहे की त्या डोंगरातील फुलांच्या बागेत हस्तमुखाने घेतलेला एक फोटो मला नक्की पाठवतील. मी त्या फोटोची आतापासूनच उत्सुकतेने वाट पाहत आहे. मित्रांनो, जर श्रीमती कमला देवी हे करू शकतात, तर तुम्ही ते आणखी चांगल्या प्रकारे करू शकता. कारण त्यांनी दुखापत झाल्यानंतर सुरुवात केली, पण तुम्ही अजूनही निरोगी अवस्थेत ही मौल्यवान माहिती मिळवली आहे. अपघात होण्यापूर्वी त्याला थांबवणे, अपघातानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा शेकडो पट सोपे आणि प्रभावी असते. तुम्ही सध्या एका खूप फायदेशीर सुरुवातीच्या टप्प्यावर उभे आहात. फक्त तुमचं वय 75च्या पुढे गेलं आहे, याचा अर्थ जीवनाचा सूर्य मावळत आहे असं नाही. उलट, हा काळ म्हणजे आपल्या शरीराची अधिक काळजी घेण्याचा, ते नीट व्यवस्थापित करण्याचा आणि जीवनातील शहाणपणाचा उपयोग करण्याचा सुवर्ण काळ आहे. आज मी सांगितलेल्या गोष्टी काही फार मोठ्या किंवा कठीण नाही. जेवणात एक अंड किंवा थोडं पनीर वाढवणं आणि हॉलमध्ये खुर्चीचा व्यायाम काही वेळा जास्त करणं, इतकंच. पण ह्या छोट्या सवयी एकत्र येऊन तुमचं 90 ते 100 वर्षांचं आयुष्य आत्मविश्वासाने भरून टाकू शकतात. तुमच्या मनात मी मुलांवर ओझं बनेन का, ही जी चिंता आहे, ती आता थोडी कमी करू शकता. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हेच तुमच्या मुलांसाठी सर्वात मोठा आशीर्वाद आणि भेट आहे. जर या माहितीमुळे तुमच्या मनात आशेची एक छोटीशी ज्योत पेटली असेल, तर ती विझू देऊ नका. उद्यापासूनच ती तुमच्या रोजच्या जीवनात आणायला सुरुवात करा. अनेक रुग्णांना भेटल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली आहे. आपलं शरीर खूप प्रामाणिक असतं. तुम्ही त्याची जितकी काळजी घ्याल, तितकंच ते तुम्हाला आरोग्य या अनमोल भेटीने परतफेड करेल. मी पुढेही तुम्हाला अशाच उपयुक्त आणि मनापासून दिलेल्या आरोग्यविषयक माहिती देत राहीन, जेणेकरून तुम्हाला वारंवार हॉस्पिटलमध्ये जावं लागू नये आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने राहू शकाल. मला मनापासून आशा आहे की आजचं हे मार्गदर्शन तुमच्या आयुष्यात एक सुंदर वळण, टर्निंग पॉइंट ठरेल. इतक्या वेळ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. मी प्रार्थना करते की तुम्ही दररोज सकाळी निरोगी शरीर आणि शांत, स्वच्छ मनाने उठाल. कारण तुम्ही त्यासाठी पूर्णपणे पात्र आहात. आजपेक्षा अधिक निरोगी उद्यासाठी मी नेहमी तुमच्या सोबत आहे. धन्यवाद.